मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया ह्या भागात काय घडलं आहे. तर इकडे आता सत्या आणि मंजू दोघेजणं आता होळीची पूजा करतात. दोघेजणं मस्त पूजेला बसलेले असतात. दोघांच्या हातून पूजा होते, आरती होते आणि दोघे खरंच खूपच खुश असतात. तर आता पूजा वगैरे झाल्यावरती आता सत्या आणि मंजू बाजूला येतात आणि एका ठिकाणी येऊन थांबतात आणि आता मंजू म्हणते की सत्या सत्या म्हणतो की बघितलं ना वाघमारे, हा सगळा प्लॅन त्याचाच होता. मला माहिती होतं, तर तुम्ही लगेच चालल्या होत्या. अहो तुम्ही आता वाघमारे विचार करून वागा, कारण की तो माणूस तुम्हाला कसा पण फसवून नेऊ शकतो, असं म्हणत असतात. तर आता लगेच मंजू म्हणते की हो सत्या, तू काळजी नको करू. आता मी कुठं जायचं असेल ना अगोदर तुला सांगत जाईल, तू काळजी करू नको, असं म्हणतो. आणि आता लगेच सत्याला तेवढा त्याचा फोन येतो आणि तो म्हणतो काय रे, माझ्या मंजूकडे दे, मला माझ्या मंजू संग बोलायचं आहे. तर म्हणतो की नाही देणार. अरे तुला काय वाटलं आम्ही दरवेळेस तुझ्या प्लॅनमध्ये अडकल? आता आम्ही तुझ्या प्लॅनमध्ये नाही येऊ शकत. तू बघ काही कर, आता आम्ही तुझ्या प्लॅनमध्ये नाही अडकू शकत, असं ते म्हणतात. सत्य त्याला फोनवर म्हणत असतो. तर आता सत्य आणि मंजू आता दोघे पण आतमध्ये जातात. तर इकडं मम्मी साहेब म्हणतात हे नेबर्डचं आहे ना, मला काहीतरी करावं लागेल. ह्या नेबर्डमुळंच एवढं सगळं होतंय. तर आता लगेच सत्य आतमध्ये येतो. पण त्याला आता तो फ्रेश होऊन आलेला असतो. त्याला मंजू कुठे दिसत नाही. तो खूप आवाज देतो, वाघमारे वाघमारे कुठं गेला तुम्ही वाघमारे, खूप आवाज देतो. पण मंजू कुठे दिसत नाही त्याला. पण आता तो म्हणतो की वाघमाऱ्यांसोबत त्याने काही केलं नसेल ना परत, असं सत्या म्हणतो. आणि सत्या आता सगळीकडे शोधतो पण त्याला सापडत नाही. तर इकडं सकाळी सकाळी मम्मी साहेबांना उद्घाटनाला जायचं असतं आणि तिथे उद्घाटनाला जायच्या ठिकाणी मंजू जी असते तिला त्यांनी तिथे सिक्युरिटी म्हणून ठेवलेलं असतं. मंजूला सगळं दिलेलं असतं बघायला की हे बघा मम्मी साहेबांची तुम्ही हे करायचं, त्यांची सिक्युरिटी म्हणून ते थांबायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांना त्रास होईल असं काही होऊन द्यायचं नाही, असं सांगितलेलं असतं. त्यामुळे मंजू मम्मी साहेबांसोबत असते. मम्मी साहेब आता उद्घाटनाला चाललेले असतात. मंजू मम्मी साहेबांसोबत फिरते आणि तेवढ्यात आता एका ठिकाणी मम्मी साहेब भाषणं करतात आणि ते म्हणतात की आता पूजेला जायचं आहे, पायातली बुटं चपला काढून ठेव इथे, मंजूला म्हणतात. आणि आता मंजू ते काढून ठेवते आणि पूजेला जातात. पूजेला गेल्यावरती ते एका टीपीच्या बोर्डाचं पूजा करत असतात. तेवढ्यात त्यांचं बोट तिथे लागतं आणि त्यांना करंट बसतो. करंट बसल्यावरती इकडं आता लगेच आर्यन मंजूला फोन करतो आणि म्हणतो की बघितलं ना, तुला ती बाई त्रास देत होती ना, त्यामुळं तिच्यासोबत असा त्रास दिला मी तिला, असं आर्यन म्हणतो. तर आता मंजूला चक्क धक्का बसतो. ती म्हणते की असं कसं होऊ शकतं, आर्यन डायरेक्ट मम्मी साहेबांना त्रास देऊ राहिलाय, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.